हेलो गाइस, कैमरा टेस्टिंग। ये मैं और ये मेरा GPO। देखो बड़ी बड़ी आके थोड़ा बहुत खाते और दिवाली पे आए हम लोग। मला आर्यनला दिसला नसेल मोठू. आला दीदी. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा अश्मित देशमुख. तुम्हाला माहिती नसेल तर तुमचं स्वागत करतो द गॉड गिफ्टेड चॅनलमध्ये. तर जसं की दादानी इंट्रो केलेलाच आहे, मी फक्त माझं इंट्रोडक्शन देत होतो का पहिलेचा मी होतो ना अश्मित देशमुख, 2 वर्ष पहिले ब्लॉगिंग केली तोच आहे मी. तर आता तो हे करतोय, गाडी काढतोय. दादा घरामध्ये लाईट नाही आहे तर प्रॉब्लेम झालेला आहे. तो प्रॉब्लेम आहे की म्हणजे पाणी नाही येते, तर त्याच्यासाठी आम्ही चाललो नदीवरती आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहेत आखाड्यावरती आणि दुपारी परत जाणार आहेत नदीवरती, तेव्हा पोहायला जाऊ. आता आंघोळीला जाऊ, चला. जसं की तुम्हाला बोललेलो की नदीवर चाललोय, तर बघा बाळा, आता हा माझा काका. नाना तुला काय वाटतं, कसं झालंय हाल? बहुत बुरा हाल आहे. रात्री मच्छराने एकदम अटॅक केला आणि सगळ्यांना जवळजवळ 50 लोकांना एकदम उठवलंय त्यांनी. तुला कसं वाटतं सार्थक? पूर्ण रात्र खराब झाली, मेलेलं मच्छर तरी जाऊन आम्हाला चावायला आलते. विचार करा, पाणी पण नाही. हा चल चला. ही नदी आहे, या नदीवरची जास्त पाणी नाही आहे तरी पण आता काम चालवायला लागेल, काय करू शकतो. चला. गाईज हॅलो, एवढं चांगली आंघोळ केली आहे, बाप रे. एकदम chill. गाईज बघू शकता, फुल्ली नेचर. हे साईड दाखव. तर दरवर्षीप्रमाणे आम्ही आता आमच्या आखाड्यावरती चाललो आहेत फटाके फोडायला. हा आमचा आबादादा, चिकू, सार्थक आणि ती बाई बच्चा कंपनी. पोरांना सांभाळण्यातच टाईम चालला आहे आमचा. इकडे आम्ही फटाके वाजू का पोरांना सांभाळत बसू काय माहिती.
आणि अर्धी मंडळी आपली पुढे गेलेली. आणि या टाइमला माझ्याकडे आहे हे, त्याच्याने पण आपण चांगले चांगले क्लिप्स काढू. चलो येस गाईज, कॅमेरामध्ये फोकस फोकस फोकस. ओके, झालं आमचे फटाके फोडून आता. आणि चिकूची इच्छा होती का कॅमेऱ्यामध्ये पण थोडीशी ब्लॉग ट्रायपॉड करायला. घ्यायला पाहिजे. ट्रायपॉड आवडू नको बाई, नाही तर तू काम 25 करून टाकशील. बस का गाईज बघू शकता आम्हाला दोन्ही हाताने करतं, कारण की वजन नाही लागलं पाहिजे. हे बघा, चला भेटूया. वन भोजन आमची सुरुवात झालेली आहे. हे बघा, येस, पूर्ण जंगलमध्ये मोबाईल. आमचा पोन वगैरे मस्त चिल पाण्यामध्ये झालेले आता. काय माहित कुठे आता कटिंग, हा कटिंग सॉरी तिथे जाणार आहे. आता जरा सराय camera कराय जरा चेंज झाला आपला. सराय करायसाठी चाललेलो आहेत. आमचे भात उगवलेले आहेत तिथे. बघूया आता, पहिल्यांदा करणार आहे सगळे. भात कसं- कोण कापतो नीट? तू कापशील ना? नाही नाही. मी बाजूला बसून आहे. तुला आता भात पहिले कापायला तुला आता 2 आठवण सुरे दे. देणार आहे मी, दोन्ही आता. झाली चालू.
मजा आ रहा है, पहली बार कर रहे हैं लेकिन थक गए बट मजा आ रहा है, एंजॉयिंग। पूर्ण शेत झाला कवर, अख्ख्या बाळादादांनी करून टाकला बघा, एक पण भाताचा दाना नाही राहिला। दादा आमचा मेन चॅम्पियन आणि 50% दादानीच केले, बाकी 50% आम्ही सगळ्यांनी केले। चला एक शेत कंप्लीट, मस्त असं वातावरण थंडगार। कसं वाटला बाळादादा पहिल्यांदा तुला हे करून कसं वाटला? मस्त चांगला वाटला, शरीराची मशाज पण झाली मस्त आणि आनंद वाटला। आनंद वाटला, असाच गाईज आनंदित राहा तुम्ही पण। काही काम नसेल तर या आमच्या शेतावरती तुम्ही सराय का। चला आता निघूया घरी जायला। गाइस देखो भाई ब्लू स्काई पीछे, कितना मस्त क्लाइमेट है यार। लेट्स गो। क्या बैकग्राउंड है, ये है मेरी खेती जिसमें मैंने पहले एक रील डाली थी जो आपने यूट्यूब या फिर इंस्टाग्राम पे देखी होगी, और उसी खेती का अभी हम लोग काटनी कर रहे हैं, जैसे हम सराय बोलते हैं यहाँ पर महाराष्ट्र में। ये देखो पीछे दिखा था रुको आपको। चलो भाई खत्म कर रहे थे काम, फिर निकलते यहाँ से। आणि अशा प्रकारे खूप महागड्या गाडीचा प्रयोग केला जातोय। हे बघा सगळा भात कलेक्ट केलेला आहे इथे एकटे आबादादाने, खूपच मेहनत। कसं वाटतंय करून तुम्हाला, आणि तुम्हाला कसं वाटतंय जयेंद्र शेठ? पाणी पाहिजे। शेतकऱ्यांना तुम्ही पाणी पण देत नाही, तुम्हाला किती पाप लागेल तुम्हाला माहिती आहे का? शेतकऱ्यांना पाणी देत नाही तुम्ही, असं आला का? आला